मंदिरमध्ये आल्यावर आपण समुद्रामध्ये जातो. तर नमस्कार मंडळी, दिवस दुसरा कोकणातला म्हणजे मालवणचा. आता हे पाठीमागे मेकअपचं काम चालू आहे आणि हा बघा आता आपण निघतोय. तर काहीच आता आम्ही निघतोय आमच्या दिवसाच्या सुरुवातीला. दिवस दुसरा. पहिला आता आमचा स्पॉट आहे रामेश्वर मंदिर आणि दुसरा चेतन साहेब कुठे चालले आपण रामेश्वरला 0.5 केलं आता आणि मी काय बोललोच नाही बरोबर. आणि मी कॅमेरा चालू केलेला. आता स्वागत करतो काय, लेट स्वागत करतो पण थेट करतो. तर स्वागत आहे आमच्या क्लब वरतीच्या चॅनल. सॉरी असं करायचं कधी. येस घे तुमचं जेनो काम तेनो करावं. तर आमचं अद्वैत प्रोडक्शनचा टी शर्ट आहे आणि पाठीमागे पण पाठी नाही केस आले तुझे. फॉलो करा गाईज, फॉलो करा गाईस. तुम्ही पण दाखवा तुमचं अद्वैत प्रोडक्शन. डायरेक्ट क्लबला फॉलो करा. तुमचं पण दाखवा अद्वैत प्रोडक्शन आणि बॅग दाखवा बॅग. क्लब 38 ऑफिशियली. आणि आम्ही सगळे बँड वाले बनून चाललो. आमचं इव्हन तिघांचं एकदम माझे same बायकोनी पण ब्लू घातलंय. आहे. एकदम सेम नेव्ही ब्लू. येस. तर आता निघतो याने पण प्रवासाला. सगळेच ब्लू येतात. तर आपण आता जात आहोत पहिलं देवस्थान रामेश्वर आचरा. आणि तुम्ही बाहेर येऊन तुमचे टी शर्ट दाखवा. मी हो ते दाखवणारच आहे. काय आम्ही ऍक्च्युली नवीन ब्लॉगर आहोत तर आमच्याकडून चुका होतात थोड्या मोठ्या. पण तुम्ही असं मी पण आलो. हा तुम्हाला गाडी बंद करावी लागेल. हे बघा, आता कोणाची गाडी येणार नाही ना. हे दिस इज अप अद्वैत प्रोडक्शन आणि हे आहे क्लब 38 ऑफिशियल आमचं. येस भारी वाटतंय. तुझा भाव कसा दिसतोय? अरे माझा भाव एकदम भारी दिसतोय. आता मला एक सलून शोधायचं दाढी काढायला. म्हणजे आता मी जो 32 वरून 28 वरती यावं लागेल मला. तसं वय सांगितलं तू? नाही रे, सांगतोय मी. परफेक्ट एकदा सांगितलं अजून मी. अच्छा, हा काय? तसं असं वय सांगायचं नसतं. काय म्हणता काय, बरोबर ना? वय सांगायचं नसतं. 25 वर जायचंय रे तुला. तसं प्रोडक्शन अद्वैत प्रोडक्शन काय करताय? गेम बोल ना, सगळ्यांशी बोल. व्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये बोल. हा आपण आता निघतोय. आता आपण निघतोय. निघतोय कुठे निघतोय? आता मंदिरमध्ये जातो. मंदिरमध्ये मंदिरमध्ये आल्यावर आपण समुद्रामध्ये जातो. जागा आहे ना जागा. समुद्रामध्ये आपण समुद्रात आपण नदीमध्ये बुडणार. अच्छा, नदीमध्ये बुडणार. आणि नदीचा तुझ्या बोटावर चाललाय. काय काय नाही काय इग्नोर. आम्ही आहोत आता श्रावणीच्या गावी. श्रावी प्रॉपर आचऱ्याची आहे. सो आम्हाला ही तिचं गाव दाखवतंय आणि मालवण फिरवतंय. म्हणजे आम्ही सगळेच जण कोकणात आहोत मुळातले. पण प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं आहे ना, स्ट्रॉंग आहे की छान छान जागेवरतीच होतोय. म्हणजे मी आरवली, ही आचरा, चेतन वैभववाडी आणि आमच्या क्लबचे पण खूप जण, बरेच जण आहेत जी कोकणातले आहेत. सो प्रत्येकाचं बहुतेक हे वर्ष कोकणात जाणार आहे फिरण्यामध्ये. आणि कोकण इतकं सुंदर ठिकाण आहे की ते खरोखर जगण्याचं ठिकाण आहे. त्यामुळे मजा येणार आहे हे 8 दिवस कोकणात फिरण्यासाठी. हे वर्ष 8 दिवस पूर्ण वर्षाची सुंदर असा ऑक्सिजन मी मुंबईला घेऊन जाणार आहे. म्हणजे वर्षभर पुरेल असा ताकद घेऊन जाणार आहे मुंबईला. हे बघा गाईस, हे बघा. हा बघा पळाला. हा बघा. उंदीर मामा आला. उंदीर. ही आमची वहिनी. ही बघा. हा बघा लपतोय. दिसतोय का? ये ना, उगाच व्लॉगचा टाइम वाढतोय तो. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थक कसबा आचरे. तर 5 किलोमीटर मंदिराच्या दिशेने आम्ही रवाना झालोय. आणि आता पुढे कसा काय करायचं ते फक्त श्रावी आणि चेतन सांगतील. मी फक्त गाडी चालवणार आहे. काय नाही गाईज, मी रस्ता दाखवेन. बोलायचं काय आता कसा तू कॅमेरा कसा बाहेर काढतो जरा दाखवते. जरा व्हायचा थोडासा असा व्हायचं. काय नाही, कॅमेरा आहे. तर चेतन असं म्हणतोय की हा जर फोन पडला एक फांदी लागली तर डायरेक्ट मोबाईल खाली जायचा. होय? काही जण आतमध्ये घेतलेलाच बरा. तिकडे जीव वर खाली होतोय काय. 2 लाखाचा नवीन तिला 17 भेटेल. कशाला त्यांचे यांच्याकडनंच घेणार. अजून क्लब कडे तशी अमाऊंट आली नाही. बिबट्या तिथे हा लेफ्ट मारायचा. हा बघ, हा रस्ताच पकड. रामेश्वर मंदिर.
पारवाडी बाहेरूनच जरा चांगलं दिसतं. मोबाईल तापला तर काय एकदम थोडा तापला. तिचा जीव वरती आली. काय समजू दे जरा. अरे तुझा फोन कधी लावला बाहेर? मला तू सांग, मग समजू दे जरा काय असतं. म्हणजे मोबाईल वरती कसा शूट होतो ते समजू दे. गप बस तू. माकड वरती मारत काय माकड आहेत बरोबर, माकड आहेत. वहिनी बरं केलं आठवण, माकड आहेत. ग बस. आमच्या वहिनी साहेब नुसतं नाही तर काहीतरी बोलून आम्हाला घाबरवतात. काल रात्रीपासून वहिनी रात्री पण आम्हाला घाबरवते. घाबरवत होत्या. पहिलं बोलते मी नाही घाबरत आणि नंतर ती पण घाबरते. ये बाबा कुत्र्याला हा तेच ते, पण नंतर काय बोलते, चेता मागून गायब झाला तर मग हे घाबरवणं झालं ना. ए बाबा तू पुढे ये, नाही तर तू माझ्या मागे काय बसशील. गायब होशील. हळूहळू रिक्स लेने का. अबे रिक्स लो सालो, मैं हमेशा तुम लोग को बता रहा हूँ रिक्स ये लो. चीज में रिस्क लेने का नहीं. रिक्स की गोली लो. तुम्ही Risk रिक्स नाही. बोलताय यार. मग काय असतं? रिस्क. मग रिस्कच बोललो. हा लाव. रिस्क. तर सावलीत गाडी भेटली लावायला. झाडाचं किती महत्व आहे पाऊस नको. सांगा. आणि म्हणून कोकणाची झाडं तोडू नका. आणि हे आमचे टी शर्ट बघू शकता, प्रोडक्शन प्लस क्लब 38 गाईस फॉलो करा. काय मला नको, याला फॉलो करा. येस, ह्यांना फॉलो करा. ह्यांना म्हणजे म्हणजे आम्हालाच फॉलो करा. इन शॉर्ट ह्यांना म्हणजे म्हणजे आम्हालाच follow करा. नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर गाईच आम्हाला फॉलो करा. आता आम्ही आहोत आचऱ्यामध्ये रामेश्वर मंदिर. आम्ही सगळं काही विसरून आम्ही आचरायला आलोय. आणि सगळं टेन्शन विसरा आणि फिरा आचरा. आचऱ्याने आपल्याला आसरा दिला रात्री. तर गाईज ही देवाची कमान, मंदिराची कमान आचऱ्यातली. आणि इथे ना भारी फिलिंग येते, काहीतरीच भारी म्हणजे भारी वाटतंय. आधी पहिलं मंदिरात आल्यानंतर इथे पाय धुवायला जायचं. विहीर पण आहे इकडे गाईस. ही बघा विहीर. पाय भिजणार तर. ही विहीर आहे. बाबू इथे जरा तर दर्शन घेऊन झालंय. येस गाईस. आता आम्ही प्रदक्षिणाकडे प्रदक्षिणा मारतोय मंदिराला. प्रदक्षिणा घालून गाईस तुम्हाला बाहेरून मंदिरही मंदिर दाखवतो. कसं आहे ते. खूप छान मंदिर आहे. आणि ते एक वैशिष्ट्य आहे, ह्या मंदिराला जेव्हा प्रदक्षिणा माराल ते पूर्ण नाही मारायची असते, ती अर्धवटच मारायची म्हणजे असते. ह्याच मंदिराला नाही, कुठल्याही शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा अर्धीच अर्धीच मारायची. मारायची असते. म्हणजे ती पूर्ण कशी करायची माहितीये, अर्धी अर्धी करून पूर्ण करायची. आणि इथे एक वैशिष्ट्य म्हणजे सांगू तुम्हाला ना, जसा मंदिरात तुम्ही एंट्री माराल ना, वेगळी ऊर्जा आहे, काहीतरी भारी आहे, भारी, पॉझिटिव्ह एनर्जी. खूप एनर्जी पॉझिटिव्ह. हा ही खरी गोष्ट आहे. असं वाटलं की म्हणजे मन एकदम यार, प्रसन्न होतं गाईस. शब्द कमी पडतील, खरंच या इथे. इतकं छान आहे. जस्ट तुम्हाला दाखवतो. दुसरा गेट आहे. हा दुसरा गेट आहे मंदिराचा. पण इथून आत नाही जाऊ शकत. जाऊ शकतो म्हणजे पण हा गाईस तुम्ही बाहेरून मंदिर पण बघा. भारी, खूप नंतर भारी. एक दाखवतो असं फुल व्हिडिओ. कोकणातली म्हणतात ना सुंदरता, आणि इकडची कोकणाचं सौंदर्य, आणि ती खरोखर सुंदरता काय इकडची लोक जपतात, तुम्हाला इथे येऊन return खरोखर इथून. कळेल. हा, ती आमची गाय
ही तुमची गाय ना म्हणजे मंदिराची गाय. चला आता तिथून असं यायचं. तिथून असं यायचं आता. हा अशी ती पूर्ण करायची. हा आता असं आलो. आता असं तिथून यायचं. हा हा बघा मजा येते. कोकणाची सुंदरता बघा गाईस. सौंदर्य कोकणाचं जे आणि सौंदर्य जे कोकणाचं पाहायचं कल्चर बघा हे कोकणातलं. तुम्हाला इकडचं हे दाखवतोय सर्व. हे तुम्ही बघू शकता. किती मस्त ही विहीर आहे. इथे तुम्हाला हातपाय धुवायला. मंदिरात जायच्या आधी ते हातपाय धुवावे. येस, हे आमच्या काकी, हे आमचे मामा, पाठीमागे मावशी आहेत. जी अर्धी मारली होती आता दुसऱ्या साईडने आम्ही पूर्ण करतोय. करतो. So, इकडनं दुसरा एक गेट आहे. हे आहे इथलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. प्रोडक्शन फक्त धावत असतं. वादळ आलं, वादळ आलं, वादळ आलं. आपले मराठी संस्कार. तेल लागेल बघ डोक्याला. शाबाश. गेट बंद करा. हे प्रोडक्शन मस्ती करतं पण गुन्हे पण भरपूर आहे. गुन्हे खूप आहे. बस बस बाबू अर्धच. हा झालं. काय क्लब 38 दिसतंय. ऑफिशियल ऑफिशियल चॅनल. याला फॉलो करा. काय करवा दे तू काम. हा भाई साहब हे नक्षकाम सोपं नाहीये. आपली रोज विनाकारण टॅलेंटेड थोडी बघ ना यार. जे आज मशीन करते. एक प्रश्न आहे तुम्हाला. येस बोला सर. आता रामेश्वर झाला. हो रवळनाथाचं पण दर्शन झालं. हो. तुम्हाला आता मनातून आपलं जे ब्रीद वाक्य आहे कसं कसं वाटतं? वाटतं? खूप प्रसन्न वाटतं इकडे. है ना? मेन म्हणजे रामेश्वराचं दर्शन घेता एकदम मन तृप्त झालं गाईस. खूप भारी वाटतं. मॅडम मला तर विचारूच नको. मला काय वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. हो तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ना आम्हाला पण खूप प्रसन्न आचऱ्याला वाटलं. आली की मला असं होतं की पहिला आल्यानंतर रामेश्वराला जाऊन पहिलं भेटायचं Yes. आणि सांगायचं की बाबा आम्ही आलोय. तसंच जाताना आम्ही सांगायला येतो की आम्ही आता निघणार आहोत. असं तर ते असतं की माझी तर ती इच्छा असतेच की आली की रामेश्वराला भेट द्यायला जायचंच आहे. आणि त्याच्यामुळे ते खूप भारीच वाटतं जेव्हा केव्हा येतो तेव्हा. मस्तच. प्रोडक्शन बघा आमचं. देवा अरे शिंकतोयस तू. तर आता चाललोय मी इकडचं खूप प्रसिद्ध देवस्थान पुढचं. ते म्हणजे भराडी देवीचं. आपण जे लहानपणापासून ऐकत भराडी देवी अंगणेवाडीला चाललो मी. लहानपणापासून फक्त ऐकत होतो आणि आज हा त्याचा उपवास आहे ना. प्रत्यक्षात मी अंगणेवाडीला ए चाललोय. चेत्या विक्रांत सरांमुळे शक्य होते सगळं. असं काही नाही. देवाचं कौल असेल, देवाने बोलवलं असेल तर त्या निमित्ताने आलोय. आणि कोकणातले असून आपण जर अंगणेवाडीला आणि किंवा ह्या सगळे देवस्थान नाही फिरलो तर काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे मजा वाटते. मॅडमनी सांगितलं तुमची गावं विसरा फक्त लक्षात ठेवा आचरा. आचरा अरे सगळं काय विसरा, लक्षात ठेवा आचरा. सो गाईज आम्ही जात होतो भराडी देवी अंगणेवाडीला. पण आम्हाला रस्त्यामध्ये स्वामींचा मठ दिसला. म्हणजे ह्या मठाबद्दल मी त्यांना सांगितलं होतं पण ते नंतर यायचं आमचं ठरलेलं. पण आता जाता जाता बोललो अरे जाता जाताच जाऊया ना कशाला नंतर जायचं. स्वामी दिसलेच तर पाया पडायचं. वायंगणीचं श्री स्वामी समर्थ मठ जे तसं तर खूप फेमस आहे. इथे खूप जण येतात लांबून दर्शन घेण्यासाठी. हो. तर तिथे आम्ही आलोय. आता दाखवतो तुम्हाला मठ. चला. स्वामींचा मठ. अलाउड आहे की नाही मला माहित नाही. लेट्स सी बाहेरून बाहेरून तरी बघू शकता तुम्ही. येस असं वर येते. तुम्ही आचऱ्यावरून पुढे आलात की तुम्हाला लेफ्ट हँड साइडला दिसेल. हो चला वरती असं. गाईज हा बघा काय कर. कॅमेरा चालू आहे गाईज.
तर आहे स्वामींचा मठ. हे बघा असं तिथून वरती यायचं. हा समोरून तिथून वरतून वरती यायचं असं. सरळ अशी गाडी येते आणि मागे अशी तुम्ही पार्क करू शकता गाईज. इकडे ये तू, कोणासोबत खेळणार? स्पोर्ट्स करायचे. तुम्ही पाहू शकता. आपण रॉक गार्डनला जाऊ. हा जो रस्ता आहे हा ओके. आचरा मालवण देवगड रोड आहे, वाया आचरा जो जातो. सो ह्या बाजूला इथून इकडे आचरा. हा ह्या बाजूला आचरा आचरा आणि इकडून ह्या बाजूला हा मालवण मालवण. आणि ह्या बाजूला आचरा आणि मग आचरा. त्याच्या पुढे देवगड. ओके. सो तिथून जेव्हा तुम्ही याल हा. तेव्हा लेफ्ट हँड साइडला हे स्वामींचं मठ आहे. वाईंगणीत, वाईंगणित. वाईंगणी गावाचं नाव आहे. ओके. सो जेव्हा तुम्हाला यायचं हा? हा काय बोलतो? सो तुम्ही गाडी आणली तर इथून गाडी वर टाकून आणू शकता. इथून गाईज इथून, इथून हा. अशी वरती आणि- जाऊ शकता. आणि नाही तर जर तुम्ही गाडी तिथे उभी केली हा. तर इथून चढत वरती यायचं. हो, मग बरोबर. तुम्हाला दिसतं हे तिथून स्वामींचं चढत मठ. गाईज असं वरती यायचं. हा डबल करतोय. असं. कशाला डबल डबल करतोय? एडिट कोणाला हमको करायचं? आनंद आ रहा है डबल करने में. एडिट मेरे को करना है, मैं मार डालूंगी. हाँ मेरे बोला. को कष्ट पड़े ना. कष्ट लेना पड़ता है बाळा. अभी तो मैं एडिट करने सब तेरे को ही दूंगा. आता का सॉरी, तसंही फुकट बसलायस ना आता. बोला, बोला, बरोबर पुढे मी बोला. सांगितलेलं आहे. Yes. तर नाही वाईंगणी गावाचं नाव एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि नक्की तुमची जर श्रद्धा असेल तर नक्की इथे या. या. तुम्हाला खूप आवडेल. हो. मस्त आहे स्वामींचं मठ इकडे. हा ना. हा फायनली आम्ही भराडे देवी. काय यार श्रावे. फायनली हा हा वा वा वा. तर गाईस आमचं दर्शन झालंय. खूप छान मस्त दर्शन मिळालंय आरामात. 2दा जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि मनसोक्त असं दर्शन झालंय आमचं. आणि आता आमच्या ह्या प्रोडक्शनला भूक लागली म्हणून हे सगळं घ्यायला आम्ही इकडे आलो. आणि आता कोकम सरबत टाइम. हु गाईस, कोकम सरबत. पीते हैं अब कोकम सरबत. मला कोणीतरी खोलून द्या. हा माझ्या हातात हे आहे ना, छोटस नवीन आहे ना. माझ्या भावाने. कोण नवीन आहे? मी नवीन आहे. मी नवीन आहे. मी नवीन आहे. मी नवीन आहे. हो आम्ही येतो. तर भराडी देवीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या लोकेशनसाठी, जे अगदी जवळच आम्हाला दाखवत होतं आणि जवळच होतं ॲक्च्युली. पण ज्या रस्त्याने आम्ही जात होतो आम्हाला अजिबात वाटत नव्हतं की ते लोकेशन एकदम जवळ आहे, कारण आसपास काहीच घरं नव्हती, काही नव्हती. आणि म्हणूनच त्या लोकेशनवर आम्ही पोचलो की नाही, ते लोकेशन नक्की कोणतं आणि त्या लोकेशनवर आमच्यासोबत कोणती स्पेशल गोष्ट घडली हे जाणून घेण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. आम्ही पण खूप उत्सुक आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी. बाय बाय.